ट्रम्पच्या कुबड्यांवर मुनीरच्या बेडुकुड्या। पाक लष्कर प्रमुखाची जगाला संपवण्याची भाषा। पाकचा हिटलर अमेरिकेत बरळला। पाकिस्तानच्या लष्कराचा फक्त सर्वसामान्य पाकिस्तान्यांना आणि भारतीयांनाच त्रास आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय। कारण पाकच्या लष्कर प्रमुखानं जगाला संपवण्याचं विखारी स्वप्न पाहिलंय आणि या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे मनसुबे जगाची महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेतूनही जाहीर केले। आपल्या डोक्यात तर मेंदू नाहीच, पण गुडघ्यातही मेंदू नाही हे पाकच्या लष्कर प्रमुखानं पुन्हा कसं सिद्ध केलंय पहा। अमेरिकेच्या कुबड्यांवर मुनीरनं काय पोकळ धमकी दिलीये पाहूयात। आपण बुडणार असं वाटलं तर आम्ही अर्ध्या जगाला बरोबर घेऊन जाऊ। अमेरिकेच्या भूमीवरून भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली आहे। पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर अणुशस्त्रांचा वापर करणार। भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या 25 कोटी लोकांना उपासमारीचा धोका आहे। भारतानं सिंधूवर धरण बांधलं तर ते 10 मिसाईल्स टाकून उडवून देऊ। मात्र यापूर्वीच मोदींनी अण्वस्त्रांच्या धमकीला भीक घालत नसल्याचं पाकला ठणकावून सांगितलं होतं। पाकिस्तान की न्यूक्लियर धमकी को हमने झूठा साबित कर दिया। भारत ने सिद्ध कर दिया कि न्यूक्लियर ब्लैकमेलिंग अब नहीं चलेगा और न ही ये न्यूक्लियर ब्लैकमेलिंग के सामने भारत झुकेगा। पाकिस्तान हा दुसऱ्याच्या बळावर उड्या मारणारा देश आहे। कधी चीन तर कधी तुर्की तर कधी अमेरिका। पाकिस्तानमध्ये उघडपणे युद्ध करण्याची हिंमत नाही। मात्र याच पाकिस्तानची स्वप्न जगाची राख करण्याची आहेत। जगातील दिवाळखोर देश, चीनी कर्जाचा डोंगर, तुर्कीच्या लष्करी बळावर, चीनी शस्त्रांच्या भरवशावर असीम मुनीर सारख्या दात नसलेल्या सरकशीतल्या वाघाच्या डरकाळीनं पाकिस्ताननं पुन्हा एकदा स्वतःचं हसं करून घेतलंय। हे पुन्हा सिद्ध झालंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।